नमस्कार प्रेक्षक हो, आज आपण आलो आहोत पेण या शहरामध्ये. पेण या शहरात कासार तलावाच्या जवळ आता आपण उभे आहोत. या तलावाकाठचं सौंदर्य, त्याचं वैशिष्ट्य आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्याचा अनुभव देखील घेणार आहोत. आणि त्यासोबत ह्या तलावाचा इतिहास देखील आज आपण अभ्यासणार आहोत. चला सुरू करूया त्याच्या प्रवासाला. प्रेक्षक हो, पेण या शहराच्या अत्यंत मध्यवर्ती भागात हा तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला आपण इथे पाहतोय. याचं कारण असं आहे की पेण या परिसराच्या आजूबाजूला काही डोंगररांगा आहेत, महालमिरा डोंगर आहे की इतर ज्या डोंगररांगा आहेत किंवा बाजूलाच असणारी भोगेश्वरी नदी आहे, यासारखी माध्यमं असल्यामुळे पाणी पुरवठा करण्याचे जे स्रोत आहेत ते ह्या तलावाला उत्तम पद्धतीने उपलब्ध आहेत. आणि म्हणूनच की पेण या शहराला पूर्वी बाजारपेठ म्हणून ओळखली जायची. त्यामुळे जे काही व्यापारी येथे यायचे, त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे जेव्हा या भागामध्ये यायचे, भेट द्यायचे, तेव्हा त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही उत्तम पद्धतीने व्हायची. याचं पूर्ण योगदान या तलावाला जातं. पेण नगर परिषदेच्या विकास आराखड्यात कासार तळे हे सौंदर्यीकरणासाठी आरक्षित आहे आणि त्यामुळे तळ्याचे आधुनिकीकरण करणे, स्वच्छता राखणे, झाडांची निगराणी राखणे इत्यादी कामांसाठी प्रसिद्ध आहे. प्रेक्षक हो, ह्या तलावाच्या अत्यंत मध्यभागी साईबाबांचं अत्यंत सुंदर असं मंदिर येथे आपण पाहतोय. संध्याकाळी व सकाळी अनेक भाविक येथे आरतीसाठी उपस्थित असतात आणि भक्तिभावाने येथे साईबाबांची पूजा अर्चा करतात. असे सुंदर मंदिर आहे. श्री साई मंदिर बांधणीचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव कैलासवासी राहुल प्रभाकर धारकर हे नगर परिषदेचे सर्वात तरुण व धडाडीचे अध्यक्ष असताना स्वतःच्या देखरेखीखाली या प्रकल्पांना 1997 रोजी हातात घेऊन 3 डिसेंबर 1998 रोजी दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर श्री साईंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. श्री साई मंदिरामुळे कासार तलावाच्या परिसराला लोक पर्यटन केंद्रासारखे भेटी देत आहेत. तलावाच्या बाजूला दिमाखात उभं आहे हे गौतमेश्वराचं मंदिर. गौतमेश्वर मंदिराच्या स्थापनेची आख्यायिका अशी आहे की पेणमधील दामले हे एक प्रतिष्ठित घराणे होते. दामले घराण्यातील एका पूर्वजांस स्वप्नात श्री शंकराने मी कासार तळ्यात बुडलेला आहे, मला वर काढ आणि माझी स्थापना कर असा दृष्टांत दिला. त्या दृष्टांताप्रमाणे दामलेंनी कासार तलावाच्या तळाचा शोध घेतला. त्यावेळी त्यांना शंकराची पिंड, नंदी, शीतला देवीची मूर्ती, गौतम ऋषींची मूर्ती सापडली. शिवशंकराच्या पिंडीची स्थापना कासार तलावाच्या बाजूला हे मंदिर बांधून त्यांनी केली आणि त्यानंतर नंदी, शीतला देवीची मूर्ती, गौतम ऋषींची मूर्ती ही त्यांनी पेणमध्येच असणाऱ्या गोटेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात केली. प्रेक्षक हो, या तलावाच्या बाजूला नागरिकांच्या चालण्याची उत्तम व्यवस्था व्हावी यासाठी पेण नगर परिषदेने उत्तम अशी व्यवस्था केलेली आहे. आपण माझ्या मागे हा जो रस्ता बघतोय, त्या रस्त्यावरून पेण येथील जे नागरिक आहेत ते त्यांची सकाळ असेल किंवा संध्याकाळ असेल हे ह्या तलावाच्या ठिकाणी व्यतीत करतात आणि निसर्गाचा मनसोक्त असा आनंद लुटतात. आणि त्याच रस्त्यावरून आता आपण मार्गक्रमण करतोय. येथे आपण बघत असाल तर व्यायामासाठी काही साहित्य येथे ठेवलेलं आहे. जे नागरिक संध्याकाळी येथे मार्गक्रमणासाठी येतात ते त्यांच्या आरोग्यासाठी येथे व्यायाम करतात आणि त्यांचं आरोग्य सुदृढ व संतुलित होतं. प्रेक्षक हो,
काही इतिहासकारांच्या मते या तलावाचं वैशिष्ट्य असं सांगितलं जातं की पूर्वी इथे काही मिनिटाच्या अंतरावर असणारं शिवशंकराचं रामेश्वर तीर्थस्थळ आहे। त्या मंदिरातून शिवशंकराचं दर्शन घेऊन त्या मंदिराच्या पायऱ्या उतरून आपण खाली आलो की थेट या तलावाच्या इथे यायचो। मात्र आता आजूबाजूला शहरीकरण झालेलं आहे, इमारती वाढलेल्या आहेत, त्यामुळे आपण काही थेट या तलावाजवळ येऊ शकत नाही। मात्र मंदिरातून दर्शन घेऊन चावडी नाक्याच्या रस्त्याने किंवा असे अनेक रस्ते आहेत, त्या रस्त्याने आपण जर सरळ चालत आलो की अगदीच काही मिनिटांमध्ये आपण या तलावाजवळ येतो। प्रेक्षक हो, पेण या शहरामध्ये जेव्हा आपण याल तेव्हा ह्या तलावाला अवश्य भेट द्या। तुमची सकाळ किंवा तुमची एखादी संध्याकाळ ह्या तलावावर नक्की व्यतीत करा आणि तुम्हाला जो निसर्गाचा एक सुंदर असा अनुभव मिळेल तो प्राप्त करण्यासाठी अवश्य ह्या स्थळाला भेट द्या। आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।